आज जी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ना मंडळी, ही रेसिपी तुम्ही याआधी ना कधीच पाहिली नसेल आणि बनवली देखील नसेल. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा. तर काय केलं ना, गॅसवर लोखंडी तवा गरम करण्यासाठी ठेवला आणि त्यानंतर त्यामध्ये 1.5 चमचा तेल घातलं, काही खडे मसाले घातले, तसंच एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून यामध्ये घातलेला आहे. खडे मसाल्यामध्ये थोडंसं जिरं, दालचिनीचा तुकडा, एक लवंग, मिरी आणि तमालपत्र घातलं होतं. आता हे सगळं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. हे बघा, आपण अंड्याची भाजी खूपदा उकडून बनवतो किंवा ऑमलेट बनवतो किंवा भुर्जी बनवतो. यापेक्षा अंड्यापासून आपण वेगळं असं काही बनवत नाही. पण ही रेसिपी ना तुम्ही एकदा जरूर ट्राय करा. अगदी 5 ते 10 मिनटामध्ये बनवून तयार होते. आता हा कांदा जोपर्यंत छान असा परततो तोपर्यंत एक छोटंसं वाटण तयार करू, जेणेकरून ह्या अंड्याची जी चव आहे ना खूप भारी येते. एक मध्यम आकाराचा टोमॅटो स्वच्छ धुवून कट करून घेतला, मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेला आहे. छोटासा आल्याचा तुकडा आणि 3-4 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर यामध्ये मी घातलेली आहे. एक हिरवी मिरचीसुद्धा घातली होती. छानसं वाटण तयार झालं. आता जो कांदा आहे ना हलकासा छान गुलाबी रंग आलेला आहे. आता तयार केलेलं वाटण यामध्ये घालायचं. आता हे वाटणसुद्धा ह्या कांद्यासोबत छान असं मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित यामधलं जे पाणी आहे ना ते सुकेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. हे बघा, सगळं छान असं परतून घ्यायचं. आता यामध्ये काही पावडर मसाले घालूया. यामध्ये 1 चमचा लाल तिखट, कांदा लसूण मसाला, धना पावडर, हळद आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. तुम्ही नॉनव्हेजचा चिकन मसाला किंवा मटण मसालासुद्धा घालू शकता, पण एवढ्या मसाल्यामध्ये ना याची चव खूप छान येते. आता हे सगळे पावडर मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे, छान असं परतून घ्यायचं. गॅस हा लहान ठेवायचा. आता यामध्ये ना छान टेस्ट यावी यासाठी मी इथं अंडा मसाला घालत आहे, का तर आपण अंड्याची भाजी बनवतोय, त्यामुळे इथं मी अंडा मसाला घातलेला आहे. हा एव्हरेस्टचा अंडा मसाला आहे आणि कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये इझिली अवेलेबल असतो. आता हा मसालासुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचा. हा मसाला मी थोडासा शेवटी घातलेला आहे. आता त्यानंतर ही जी भाजी आहे ना छान अशी मस्त चवीला अगदी ढाब्यावर जशी मिळते ना तशी लागली पाहिजे, यासाठी यामध्ये 1 चमचा बेसन पीठ घातलेला आहे. आता हे बेसनसुद्धा या मसाल्यांसोबत छान असं परतून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करायचं आणि हे मसाले करपू नये यासाठीच गॅस एकदम लहान ठेवायचा. आता यामध्ये ना अगदी थोडंसं पाणी घालायचं, खूप जास्त पाणी घालण्याची गरज नाही. इथं मी लगभग अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे. आता पाण्यासोबत हे मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. बरं मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल, आणखी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. आणि मंडळी, ही रेसिपी तुमच्या मित्रपरिवारामध्ये जरूर शेअर करा, जेणेकरून तीसुद्धा अशी नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने तयार केलेली अंड्याची भाजी बनवून खातील. मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेतले, त्यानंतर झाकण ठेवायचं. तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा. एवढा छान याचा घमघमाट सुटलेला आहे ना मंडळी, खूप मस्त हा मसाला आपला तयार झालेला आहे. आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि हा मसाला ना थोडासा असा पसरून घ्यायचा तव्यावरती. आपण कोणतंही पदार्थ जर लोखंडी कढईमध्ये किंवा लोखंडी तव्यामध्ये जर बनवला ना तर त्याची चव खूप छान येते. तव्यासाठी कोणीही कमेंट करू नका, का तर तवा हा खूप जुना आहे, म्हणजे एक 9-10 वर्ष पूर्वीचा हा तवा आहे. आता इथं अंडी जी आहेत ती अशी फोडून यावरती घालायची. तुम्ही एखाद्या वाटीमध्ये फोडून जरी यावरती घातले ना अलगद तरीसुद्धा चालणार आहे. गॅस हा लहान ठेवायचा. इथं एक 6 अंडी मी फोडून घातली होती. तुम्ही तुमच्या फॅमिली अनुसार घालू शकता. आता यावरती झाकण ठेवायचं आणि अगदी मध्यम गॅसवर एक 5 ते 6 मिनटासाठी हा अंडा मसाला शिजवून घ्यायचा. काय भारी दिसतोय बघा, चवीलासुद्धा अप्रतिम लागतो. गरमागरम फुलक्यांसोबत किंवा तुम्ही पावासोबतसुद्धा खाऊ शकता. अगदी असाच अंडा मसाला ना मस्त गाड्यावरती मिळतो आणि पावासोबत खूप जास्त छान लागतो. तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा घरी जरूर ट्राय करा. तुमच्या घरातील मंडळीला ना खूप जास्त आवडेल ही रेसिपी. तर आमच्या घरातील मंडळीला देखील ही रेसिपी प्रचंड आवडली होती मंडळी. तर आजची ही रेसिपी तुम्ही ट्राय करा. तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून जरूर सांगा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये ही रेसिपी जरूर शेअर करा. मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.